मुंबईतल्या पार्किंग आणि रस्त्यांच्या प्रश्नाबाबत घेतली भेट। एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। भिवंडी महापालिकेत कुणाचा महापौर होणार याची उत्कंठा शिगेला। काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच। कुणाचे नगरसेवक फुटणार याकडे लक्ष। धाराशिव जिल्हा परिषद राष्ट्रवादीनं शिवसेनेची सत्ता स्थापनेची ऑफर नाकारली। भाजप सोबत राहण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय। अपहरण नाही तर स्वखुशीनंच गेले। जबरदस्तीनं व्हिडिओ काढल्याचा आरोपही खोटा। भिगवण अपहरण नाट्यातील ती तरुणी न्यूज 18 मराठीवर। बीडमध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ। 10वीचा पेपरसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याच्या कारण देत उभारला मंडप। विद्यार्थ्यांना मंडपात द्यावा लागणार पेपर। विद्यार्थ्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष। मुंबईतल्या सांताक्रूजमधील दिघेचाळ येथील घरात सिलेंडरचा स्फोटात 4 जण जखमी। मुंबईच्या विलेपार्ले परिसरात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावावर ज्वेलरी व्यावसायिकाला मागितली 20 लाखांची खंडणी। पोलिसांनी सापळा रचत केली 4 आरोपींना अटक। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त अमोल कोल्हेंचं व्याख्यान। शिवोत्सव समितीच्या विद्यार्थ्यांचा मात्र विरोध। कोल्हेंचं विद्यापीठात होणारं व्याख्यान वादाच्या भोवऱ्यात। गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी महागण्याची शक्यता। गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध विक्री दर वाढवण्यावर आज होणार शिक्कामोर्तब। नमस्कार, मी श्रेयस पांडे। आपण पाहतायत न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। पहिलीच बातमी ती म्हणजे भिवंडीतून। भिवंडी महापालिकेमध्ये मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळतोय। पहिल्यांदा भाजपमध्ये उभी फूट पडली आणि भाजपच्या नगरसेवकांनी थेट काँग्रेसला मदतीचा हात देण्याचं ठरवलंय। महापौर पदासाठी 3 उमेदवार रिंगणात आहेत। कोणार्क विकास आघाडीकडून विलास पाटील यांचं नाव आहे, तर सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरी आणि भाजपकडून स्नेहा पाटील रिंगणात आहेत। काँग्रेसचे 30 नगरसेवक आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक आणि भाजपच्या नारायण चौधरींसह असलेल्या नगरसेवकांच्या मदतीनं सत्ता सोपान गाठण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। तर शिवसेना कोणाच्या पाठीशी आहे याबाबतही मोठा सस्पेन्स कायम आहे। भिवंडीमध्ये कोणता पक्ष नेमका कुणाला पाठिंबा देणार याचा थांग पत्ता लागत नाहीये। त्यामुळे आता ही निवडणूक फार चर्चेत आलेली आहे। या संदर्भातले अधिक अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। अजित, सध्या तिथे प्रक्रिया सुरू झालेली आहे, नगरसेवक दाखल झालेले आहेत, काय सध्याची तिथली परिस्थिती? नारायण चौधरी सेक्युलर फ्रंट यांच्याकरता मतदान जे आहे ते झालेलं आहे। नगरसेवकांना हात वर करून हे मतदान करण्यासाठी सांगितलं होतं। त्याचबरोबरीनं प्रत्येक जो नगरसेवक आहे ज्याने हात वर केला त्याचं व्हिडिओ शूटिंग करून त्याची सही घेऊन ही मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाते। आता विलास पाटील जे कोणार्क विकास आघाडीचे आहेत त्यांच्यासाठी महापौर पदाकरता मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। यामध्ये देखील तीच प्रक्रिया राबवण्यात आलेली। हात वर करून नगरसेवकांची सही आणि व्हिडिओ शूटिंग घेतली जाते। आता याच्यानंतर स्नेहा पाटील या भाजपच्या अधिकृत उमेदवार जे आहेत त्यांच्याकरता मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल। नेमकं ज्या पद्धतीनं नारायण चौधरी यांच्यासोबत समाजवादी पक्ष असेल, काँग्रेस असेल, त्यानंतर स्वतः त्यांच्या भाजपचे नगरसेवक असतील, त्यामुळे नारायण चौधरी हे महापौर बनतायत का स्पष्ट बहुमत कोणालाच मिळत नाहीये। हे थोड्या वेळात स्पष्ट होईल। या सर्व प्रक्रियेनंतर भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे महापौर कोण या हा जो मुद्दा आहे किंवा याचा विषय तो स्पष्ट होईल। पण या प्रक्रियेमध्ये भाजप जिंकेल आणि भाजपच ठरेल अशी परिस्थिती आहे। नारायण चौधरी जरी झाले तरी भाजप तिथे जिंकली आणि स्नेहा पाटील पडल्या तर भाजप पडले। अशा पद्धतीनं ही निवडणूक होत आहे। त्यामुळे भाजप दोन्ही बाजूने या ठिकाणी सत्तेमध्ये येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पण महत्वाचा विषय म्हणजे शिवसेना
नेमकी कोणाला मतदान करते, कोणाला विकास आघाडीला मतदान करणार, विलास पाटील यांना का स्नेहा पाटील यांना मतदान करणार का नारायण चौधरी यांना मतदान करणार हे महत्वाचं आहे. आणि याच्यावरून पुढची राजकीय गणिते जी आहेत ठाणे जिल्ह्यातली असतील ती ठरतील. कारण का भिवंडीमध्ये जर शिवसेनेनं भाजपच्या अधिकृत उमेदवाराला मतदान केलं नाही तर आगामी ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये इथून भाजपमधून शिवसेनेला सपोर्ट मिळणं फार अवघड होईल. आणि त्याच परिस्थितीमध्ये इथे एकंदर शिवसेना नेमकी काय भूमिका घेते ते देखील स्पष्ट होईल. मात्र यामध्ये आता सर्वात जास्त चर्चेचा विषय तो म्हणजे शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार, कुणाला मतदान करणार, त्याबाबतची आता उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. तिथे तुम्ही होतात, काही नगरसेवक शिवसेनेचे पोहोचले असतील, त्यांच्यासोबत आपली काही चर्चा झाली आहे का? त्यांनी त्याबाबत काही माहिती आपल्याला दिली आहे का? आकाश पाटील हे गटनेता आहेत शिवसेनेचे, त्यांच्याशी आपण चर्चा केली. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना वरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आदेश आलेले आहेत कोणाला मतदान करायचं आहे आणि त्यानुसार ही मतदान प्रक्रिया होईल आणि ती मतदान प्रक्रिया पार पडेल. आपण पाहिलं की भाजपाकडून व्हीप बजावण्यात आलेला आहे. मात्र थोड्या वेळापूर्वी आपण ज्या वेळेला तिथे उपस्थित जे नगरसेवक होते त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला काहींनी असं सांगितलं की नारायण चौधरी यांना आम्ही मतदान करणार आहोत. त्यामुळे व्हीप पाळला जाणार का नगरसेवकांकडून? आणि नारायण चौधरी यांच्यासाठी मतदान देखील पार पडल्याचं दिसतंय. किती लोकांनी हात वर केले, काही त्या संदर्भातली माहिती मिळाली आहे? किती नगरसेवकांनी हात वर केले याचं अधिकृत अजूनपणे माहिती जी आहे ती बाहेर आलेली नाहीये. पण ज्यावेळेस नारायण चौधरी यांच्या सोबत त्या नगरसेवकांनी पालिकेमध्ये एंट्री केली, इथे आले, ती नगरसेवक संख्या काँग्रेस, समाजवादी पक्ष, त्यानंतर नारायण पवार यांच्यासोबत जवळपास 5 ते 7 भाजपचे नगरसेवक होते. ही संख्या जी आहे त्या संख्येची जुळवणी एकंदर जर पाहिली तर नारायण चौधरी हे महापौर पदाकरता 46चा आकडा आहे ते गाठू शकतील अशी शक्यता निर्माण आहे. पण शेवटी अधिकृतपणे याची घोषणा झाल्यावरती नारायण चौधरी यांना किती मते पडली, विलास पाटील यांना किती मते पडली आणि स्नेहा पाटील यांना किती मते पडली हे स्पष्ट होईल. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर शिवसेना कोणाला मतदान करणार आणि दुसरं म्हणजे भाजपचे दोन्ही बाजूने हार किंवा दोन्ही बाजूने जीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जी नक्कीच. या संपूर्ण घडामोडीकडे आपलं लक्ष राहू द्या. या संदर्भातले अपडेट घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आम्ही दिलं बोलण्यापेक्षा आम्ही आमच्या विचारांची जी लोक आहेत ज्यांनी आमच्या विचारांचा पुरस्कार केला त्या लोकांना सोबत घेऊ. चंद्रपूरचा बदला आहे का? चंद्रपूरचा बदला आहे हा? बदला नाही हो, आम्ही कोणाला तोडत नाही, आमचं जोडायचं काम आहे. पाटील मॅडम, तुमचं नाव दिलंय व्हीप मध्ये, पण वरती नारायण चौधरी म्हणतात त्यांच्यासोबत सगळे नगरसेवक. बघूया आता ते थोड्या वेळात कळेल काय होतं ते. तुम्हाला काय विश्वास वाटतो? बीजेपीचाच महापौर बसणार. पण ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे भाजपमुळे, भाजप पक्षामध्ये फूट पडल्या दिसतंय, पक्षाकरता हे चांगलं नाहीये. नाही फूट काहीच पडली नाहीये. मतभेद प्रत्येक पक्षात असतात पण फूट नाहीये पडली. वर अशी चर्चा होती की आपण उमेदवारी अर्ज मागे घ्यायला आणि नारायण चौधरी बिनवर निवडून येतील. असं काही नाहीये. बघूया आता काय होतं ते. आणि आपण कुठल्या परिस्थितीत अर्ज मागे घेणार नाही. नाही पक्षाचं मागे नाही घेणार. तर या होत्या स्नेहा पाटील आणि आहोत. त्याचं सॅटेलाइट सेशन हे आज आपण इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये घेतलं, ज्यामध्ये केंद्र सरकारचे सचिव होते, ज्यामध्ये मल्टीलॅटरल बँक्सचे लोक होते, ज्याच्यामध्ये आपले मुख्य सचिव होते आणि वेगवेगळ्या देशातले लोक देखील त्या ठिकाणी होते. आणि विशेषतः आज वातावरणातल्या बदलामुळे जो परिणाम शेतीवर होतोय त्या शेतीकरता क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चर ज्याला आपण म्हणू शकतो, प्रेडिक्टेबल ॲग्रिकल्चर आपण ज्याला म्हणू शकतो, ते AIच्या माध्यमातून आपण करू शकतो. आणि विशेषतः महाविस्तार हा जो प्लॅटफॉर्म आपण तयार केला आहे हा पहिला प्लॅटफॉर्म असा आहे देशामध्ये की ज्याच्यामध्ये बॉट्सचा उपयोग करून आपण आपल्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. त्या ठिकाणी अगदी क्रॉपिंग सायकलपासनं कुठलंही इंटरव्हेन्शन त्यांना त्या ठिकाणी करता येतं. मार्केट ॲक्सेस जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून मिळतो आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही नवीन इंटरव्हेन्शन्स आहेत ते त्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म AIचा शेतीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने तयार केला. 25 लाख शेतकरी आज हा प्लॅटफॉर्म यूज करतायत
आणि एआयच्या माध्यमातून आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी वाढवता येते. एआयच्या माध्यमातून आपल्याला लोकलाइज या पद्धतीनं क्लायमेटची माहिती देता येते. आपल्याला त्या ठिकाणी जी काही कीड वगैरे निर्माण होते त्याच्यापासून बचाव करता येतो. आणि ही सगळी जी काही व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी मी मांडलेली आहे. आणि यासोबत आपण आपल्याला माहिती आहे की ॲग्रीस्टॅक तयार केलेला आहे. या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एआयचा उपयोग करून उत्पादकता वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि वातावरणाच्या बदलाचा परिणाम आपल्या शेतीवर होऊ नये ही याच्या पाठीमागची आपला उद्देश आहे. आणि पुढच्या काळात ज्यावेळेस महाराष्ट्रात एआय फॉर ॲग्रिकल्चर ही आपली समिट होईल त्यावेळी जगभरातनं लोक किंवा वेगवेगळ्या राज्यातनं लोक त्या ठिकाणी आले पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे. सर, भारताचा म्हणा किंवा अदरवाईज म्हणा एआयच्या संदर्भात बोललं जातं. मुळात एआयच्या संदर्भात बोललं जातं. मुळात तो फंड किंवा जे एक बजेट पाहिजे ते कुठे ना कुठे लॅक असतं. राज्य स्तरावर पण तसाच सिनारिओ कुठे ना कुठे दिसतो. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी एआय इन ॲग्रिकल्चर करता 500 कोटी रुपयाचा फंड आपण तयार केला. आणि एआय करता फंडची आवश्यकता नाही आहे. मेजर आवश्यकता आहे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि त्यासोबत ट्रेंड असलेले एआय मॉडेल्स तयार करणं. या दोन्ही गोष्टी महाराष्ट्र करतोय. भाऊ, सगळ्यात अगोदर आपलं राज्य होतं त्यांनी ते हे मॉडेल मांडलं आणि देशाने स्वीकारलं. हे मला अतिशय आनंद आहे की आता आपला महाविस्तार जो आहे हा देशामध्ये स्वीकारला जातो आणि भारत विस्तार या रूपानं आता हा प्लेटफॉर्म तैयार होना है. तो हमें हिंदी में बताएंगे एआई और एग्रीकल्चर किस तरह से महाराष्ट्र सरकार प्रयास कर रही है? देखिए, आज हम लोगों ने एआई फॉर एग्रीकल्चर समिट 2026 जो महाराष्ट्र में होने वाली है उससे एक सैटेलाइट सेशन ये जो इंडिया एआई इम्पैक्ट समिट है यहाँ पर लिया था और बहुत अच्छे तरीके से लोगों ने उसको रिसीव किया है. महाराष्ट्र पहला राज्य है जिसने अपने फार्मिंग सेक्टर में खेती किसानी में एआई का उपयोग किया है. हमने पहला प्लेटफॉर्म महाविस्तार तैयार किया है. महाविस्तार एक ऐसा प्लेटफॉर्म है जो हमारे किसानों को अपनी भाषा में हर तरीके से असिस्ट करता है. क्रॉपिंग साइकिल हो या फिर किस प्रकार से उन्होंने अलग अलग चीज़ों का इस्तेमाल करना चाहिए, इनपुट कॉस्ट को कैसे नीचे लाना चाहिए, पेस्ट कंट्रोल किस प्रकार से करना चाहिए, मार्केट एक्सेस कैसे होना चाहिए, ऐसी सारी चीज़ें इस माध्यम से हमारे किसानों को मिल रही है. और एग्रीस्टैक जो भारत सरकार ने एक योजना है उस योजना को महाविस्तार के साथ जोड़ने के बाद आज 25 लाख किसान महाराष्ट्र के ये एआई बॉट्स को यूज कर रहे हैं. और मुझे ऐसा लगता है कि इसके कारण क्लाइमेट प्रूफ एग्रीकल्चर की जो हम बात करते हैं तो उसके लिए हम लोग आगे बढ़ रहे हैं, उसके लिए हम अग्रसर हैं. उसी बात